पावसाळी अधिवेशनामध्ये जो काही खेळ खंडोबा दिसला त्याच्यामध्ये प्रथम जनसामान्य आणि दीन दुबळ्यावर पहिला अन्याय करण्यासाठी जनसुरक्षा नावाचा कायदा पारित करण्यात आलेला आहे। तर तो कायदा कशासाठी पारित करण्यात आलेला आहे हे न कळण्यासारखी आता महाराष्ट्रातली जनता राहिलेली नाही। सर्वसामान्याला कळायला लागले की अन्याय करण्यासाठी हा पर्याय म्हणून तुम्ही शोधलेला आहे। तुम्ही जो पर्याय शोधलाय तो पर्यायाला आम्ही रस्त्यावर उतरून आज फक्त निषेध जाहीर करतोय। तर याचं तीव्र स्वरूपामध्ये आंदोलनाला किंवा याचा तीव्र निषेध आम्ही मुंबईपर्यंत कसा करूत याचं तुम्हाला आजच आव्हान करतो। कारण सर्वसामान्य लोकांना न्याय मागण्यासाठी आंदोलन करण्याचा जो पर्याय आहे, जो लोकशाहीने आणि संविधानाने आम्हाला सर्वसामान्याला जो अधिकार दिलेला आहे, महिला भगिनीवर जो अन्याय होतोय, जो शक्ती कायदा जो झालेला आहे, तर त्याच्यावर अंमलबजावणी न करता आपण ही आमची असुरक्षा कायदा म्हणून तुम्ही जो पारित केलेला आहे, तर त्याच्यावर राज्यपालांना विनंती आहे की तुम्ही सही न करता सर्वसामान्यांचा विचार करावा। आणि जर तुम्ही विचार करणार नसाल आणि तो कायदा जर परत पारित करण्याचा आणखीन जर तुम्ही सही करून जर हे केलं तर महाराष्ट्रातली जनता हे कदापि सहन करणार नाही। याच्यावर उठाव होणार आहे आणि सर्व जाती धर्म याच्यामध्ये उभे राहणार आहेत आणि महिला भगिनीवरचे अन्याय जे चालू आहेत तर त्याच्यावर ब्र शब्दही तुम्ही अधिवेशनामध्ये बोलले नाहीत, शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर बोलले नाहीत। तुम्हाला रम्मीचे डाव तुम्ही आजच्या नवीन पिढीला काय द्यायला लागलात हे जर आमदार खासदार मंत्र्यांच्या लक्षात राहत नसल आणि हे असले कायदे आणून जर तुम्ही आमची पायमल्ली करणार असाल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आम्हाला अधिकार दिलेला आहे तो अधिकारावर जर तुम्ही गदा आणणार असाल तर सर्वसामान्य माणूस आज गप्प बसणार नाही। आज आम्ही रस्त्यावर उतरलो, उद्या लाखोंची संख्या होणार आहे। एवढंच या निमित्ताने बोलते आणि जय संविधान, संविधान वाचवण्यासाठी प्रत्येक स्त्री रस्त्यावर उतरणार आहे हा शब्द मी या माध्यमातून देते। डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया बीड जिल्हा महिला अध्यक्ष। जे सरकारने कायदा लागू केलेला आहे जनसुरक्षा कायदा म्हणून, त्याच्यामध्ये तुम्ही एक आराखडा आखलेला आहे की 72 संघटना ज्या आहेत, ज्या पुरोगामी विचारावरती बोलत आहेत त्यांना तुम्ही बॅन करणार आहात आणि मेन म्हणजे त्या संघटनांना तुम्ही शहरी नक्षलवादी म्हणून नाव घोषित केलेलं आहे। आता ह्या गोष्टी तर सगळ्या झाल्या आणि जे महाराष्ट्रामध्ये जे खंडण्या चालू आहेत, चोरी बाजार चालू आहेत, विनयभंग चालू आहेत, शेतकऱ्यांच्या आत्महत्या चालू आहेत, असे अनेक प्रश्न आहेत। मग या ठिकाणी आदरणीय फडणवीस साहेब काय म्हणतात विधान भवनामध्ये की या गोष्टींना माझा पाठिंबा नाही। मग तुमचा पाठिंबा नाही तर या गोष्टींवर तुम्ही बोलत का नाहीत? कायदे कशासाठी आहेत? जवळपास हायकोर्टाने निर्णय काय दिलेला आहे? हायकोर्टाने निर्णय दिलेला आहे की सोमनाथ सूर्यवंशी जे आहेत त्यांच्या गुन्हेगाराला 7 दिवसाच्या आतमध्ये गुन्हा दाखल केला जाईल। हा गुन्हा दाखल झाला, जवळपास महिना झाले हा निर्णय दाखल होऊन हायकोर्टाचा, हा गुन्हा देखील दाखल झालेला नाही। आता याच्यापेक्षा सर्वात मोठा प्रश्न हा आहे की तारक्का नावाची जी महिला 1960 मधून चिरगडोली म्हणून काहीतरी नाव आहे, तिथून गडचिरोली या ठिकाणून 1960 मध्ये हिने नक्षलवाद्यासोबत रवाना झाली। मग आज ही महिला आता 2024 मध्ये ही महिला महाराष्ट्रामध्ये येते आणि ह्या महिलेवर कमी 60 गुन्हे दाखल आहेत। 60 गुन्हे कोणते? आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांवरती म्हणजे जाळपोळ केली, 7 इन्काउंटर केले हिने, 14 जाळपोळीचे गुन्हे दाखल आहेत आणि आपले सैनिक देखील ह्या महिलेनं मारले। मग ही महिला आज काय म्हणते महाराष्ट्रामध्ये येऊन की मी इथे येऊन मी आत्मसमर्पण करते आणि तिचे हत्यार तिनं खाली ठेवले। मग आदरणीय फडणवीस साहेबांना मी विचारू इच्छिते की नक्षलवाद लोकांना तुम्ही संविधान हातामध्ये देऊन आत्मसमर्पण केलं म्हणून तुम्ही माफी देणार आहात का? इथं एवढे समाजासाठी लढणारे झटणारे लोक आहेत, संतोष देशमुख आहेत, यांचा निर्णय अजून लागलेला नाही आणि तुम्ही नक्षलवादाला तुम्ही संविधान हातात देऊन तुम्ही काय सांगताय की यांना माफी दिली तुम्ही? तो तर विषय राहिलाच आणि ती महिला आता काय म्हणते की आता जो नक्षलवादाचा हेड कंपाऊंडर जो मेन आहे त्याला आता घोषित करण्यात येणार आहे की ती काय म्हणते की त्याला देखील मी इथं मी शस्त्र खाली ठेवून इथं जंगली विभागामध्ये दवा गोळ्या औषधं भेटत नाहीत म्हणून ही महिला इथं मग आता महाराष्ट्रातून पुरवठा होणार आहे का? तर आदरणीय फडणवीस साहेबांना मी विचारू इच्छिते, हा नक्षलवाद तरी नाही मग हा नेमकं? कारण कुठंच लक्ष दिलं जात नाही, कुठलाच कायदा जो आहे हा घोषित केला जात नाही, कुठलाच कायदा लागू केला जात नाही, नेमकं आम्ही करायचं काय? मग अशा प्रकारे जर आमचं स्वातंत्र्य तुम्ही हिरवून घेत असाल
तर फडणवीस साहेब एक गोष्ट लक्षात ठेवा, ही स्वातंत्र्य असंच संपणार नाही. फार कष्टानं आणि मेहनतीनं आमच्या बाबासाहेबांनी निर्माण केलेलं आहे. संविधानाला डंक आम्ही लागू देणार नाहीत. अशा पद्धतीनं तुम्ही जर ही वागणूक ह्या महाराष्ट्राला देत असाल, ज्या पद्धतीनं तुम्ही आता मराठीचा देखील खळबळा केला, मराठीला देखील तुम्ही वेगळं करण्याचा प्रयत्न केला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी 1960 मध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळ लढवली, ह्या महाराष्ट्रासाठी मुंबई मिळवून दिली. आणि आज तुम्ही जो तुम्ही कायदा लागू केलेला आहे, हा कायदा तुम्ही रद्द करण्यात यावा, कारण सर्वसामान्य जनतेची तर घुसमट होत आहे. हेच माझं तुम्हाला सांगणं आहे. 2 शब्द बोलून मी थांबवते.